मंत्रालयामध्ये एफडीएचं पथक दाखल झालंय आणि उपहारगृहांची तपासणी सुरू आहे। वकिलांसमक्ष एफडीए मंत्रालय उपहारगृहामध्ये सध्या तपासणी करताय। आपण ही दृश्य सध्या पाहतोय। प्रत्येक गोष्टीचं काटेकोर निरीक्षण केलं जात आहे। अगदी ज्या प्लेट्स वापरल्या जातात त्या प्लेट्स देखील तपासल्या जात आहेत आणि वकिलांच्या उपस्थितीमध्ये एफडीएचं पथक मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये तपासणी करतंय। हायकोर्टानं एफडीएला तुकाराम मुंढेंना असं सुचवलं होतं की फक्त खासगी आस्थापनांवर कारवाई करू नका, खासगी आस्थापनांचे परवाने रद्द करू नका, तर सरकारी आस्थापनांकडेही लक्ष द्या। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, वकिलांसमक्ष एफडीएचं पथक मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये तपासणी करतंय, काय नेमकं तिथे सध्या सुरू आहे, कोणकोणत्या गोष्टी तपासल्या जात आहेत? आपण बघतोय प्रज्ञा की अगदी मंत्रालयातील जी 2 उपहारगृह आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा जो स्टोरेज एरिया आहे या प्रत्येकाची अगदी कसून तपासणी ही सध्या वकिलांकडून सुरू आहे। आता जे वकिलांचं पथक होतं त्यांनी ज्या ठिकाणी मसाले किंवा इतर गोष्टी साहित्य हे ठेवलं जातं त्यांच्या चोऱ्यांची परिस्थिती कशी आहे, त्यांना गंज तर आला नाही याची देखील अगदी सविस्तर पडताळणी ही केलेली आहे। त्यासोबत आता बघतो आपण मंत्रालय ते पथक आहे ते हळूहळू बाहेर पडताना आपल्याला दिसून येते। मात्र जी 2 मंत्रालयातील कॅन्टीन आहेत त्यांची अगदी सविस्तर त्यांनी स्टोरेज एरियामध्ये ठेवलेल्या वस्तू होत्या, मग दूध असेल किंवा मग इतर पदार्थ असतील त्या एक्सपायर तर झाला नाहीत ना, या सगळ्याची सध्या त्यांच्याकडून कसून पडताळणी आपल्याला होत असल्याचं दिसून येतं। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे पथक मंत्रालयात दाखल झालेलं आहे। दोन्ही उपहारगृहांची त्यांनी अगदी कसून पडताळणी केलेली आहे। खरं तर जे उपहारगृहांचे निकष सांगतात की जवळपास 79% तुम्हाला स्वच्छता असणं अपेक्षित असतं, मात्र मंत्रालयातील स्वच्छता ही तब्बल 98% असल्याचा दावा हा एफडीए कडून आज उच्च न्यायालयात करण्यात आला। या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, तो खरा आहे का खोटा, या सगळ्याची तपासणी सध्या एफडीएच्या अधिकारी वकिलांच्या समक्ष करतायत। आपण बघतोय वकील सध्या बाहेर पडताना आपल्याला दिसून त्यानंतर ते विधान भवनात जाण्याचं खरं तर शक्यता आहे। काही दावे एफडीए कडून आज मंत्रालयात उच्च न्यायालयात केले गेले की मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नव्हती, अनियम होती, जवळपास 98% त्याची स्वच्छता होती। या सगळ्या दाव्यांची पडताळणी आणि ते केल्यानंतर पथक बाहेर पडलेलं आहे। आता काही वेळातच सुनावणी ही सुरू होईल आणि त्यामध्ये वकील त्यांना जे गोष्टी आढळलेल्या आहेत त्याचा लेखाजोखा मांडतील। त्यानंतर जो एफडीएचा अहवाल किती खरा होता किती खोटा होता हे खरं तर होणार आहे। एक आणखी दावा केला गेला होता की मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये एकही कीटक आढळलेला नाहीये। आता सध्या जी तपासणी सुरू आहे त्यामध्ये नेमकं काय निदर्शनास आलंय, त्या संदर्भातले काही अपडेट्स कळू शकलेत का? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलेलं होतं आज जेव्हा सुनावणी झाली तेव्हा मंत्रालयातील उपहारगृहामध्ये एकही कीटक माशी सापडली नाही असा दावा खरं तर एफडीएच्या वतीने करण्यात आला आणि त्याच दाव्याच्या खाली त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती। मात्र या दाव्यावरती स्वतः मुंबई उच्च न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आला की पंचतारांकित हॉटेलमध्ये जर कीटक सापडतात, माशा सापडतात, मग मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये कशा नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी स्वतः जे त्यांचं वकिलांचं पथक होतं त्यांना एफडीए सोबत धाडलेलं होतं। आपण बघितलं की आता वकिलांचं पथक हे बाहेर पडलेलं आहे। जे काही त्यांनी तपासणी करून त्यांची सगळ्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग ही त्यांनी केलेली आहे। सगळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात आज उच्च न्यायालयात दाखवली जाईल। याआधी ज्या एफडीएने कारवाया केलेल्या होत्या त्यामध्ये आपण बघितलं की ज्या आस्थापनांवरती कारवाया झाल्या त्यामध्ये ज्या माशा आढळल्या, उंदीर आढळले, त्या सगळ्याचे फोटो हे एफडीएने त्यांच्याकडे ठेवलेले होते आणि तशाच प्रकारचं आपण बघतोय की वकिलांनी देखील केलेलं आहे। जे काही त्यांना आढळलं, ज्या काही गोष्टींची त्यांनी तपासणी केली, पडताळणी केली, त्याचे सगळे पुरावे हे वकिलांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केलेले आहेत आणि हे सगळे पुरावे आपण बघतोय की ते आता उच्च न्यायालयात मांडतील। आपण ज्या मंत्रालयाच्या गेट बाहेर आहोत, एफडीएचे अधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। त्यांनी जो अहवाल बनवलेला होता तो कोणत्या आधारे बनवलेला होता, कुठे कुठे त्यांनी तपासणी केली त्या संदर्भात वकील एफडीएचे अधिकारी हे वकिलांना माहिती देतात, तर वकील देखील त्यांच्याकडून इतर अहवालाची त्यांची जे फाइंडिंग आहे ते सांगत असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर काही वेळातच सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू होईल। बरोबर आहे, आणि या सुनावणीमध्ये आता काय तपशील समोर ठेवले जातात मंत्रालयातल्या कॅन्टीन संदर्भात त्याचे अपडेट जाणून घेत राहू। सचिन, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।